ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते नागराजपासून. तर आता इथे नागराज म्हणतो अर्जुनला, मला तुरुंगात डांबून ठेवल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की खूप मोठा तीर मारलाय तुम्ही, असं म्हणतो नागराज. खूप मोठा गैरसमज आहे तुमचा, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि खरं काय खोटं काय तुम्हाला समजतच नाही, असं म्हणतो नागराज. पण तुम्ही खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजताय. नाही समजलं, असं म्हणतो आता इथे नागराज. तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलंय, असं म्हणतो नागराज, जे तुमचं प्रिय घर पोकरतंय, असं म्हणतो आता इथे नागराज. मी ते सत्य सांगणार नाहीये, मी वाट बघणार, असं म्हणतो आता इथे नागराज. तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा, असं म्हणतो आता इथे नागराज. तुमचं आयुष्य म्हणजे ना एक मयसभा आहे, असं म्हणतो आता इथे नागराज. बघा प्रेक्षक हो, मायासभा म्हणजे मायासूर नावाच्या राक्षसाने पांडवांसाठी मायासभा उभारली होती ना, तीच, असं म्हणतो नागराज. त्या मायासभेत पांडवांचा गोंधळ उडाला होता, असं म्हणतो नागराज. आणि बाकी सगळे बघा प्रेक्षक हो मंडळी ऐकत असतात तो काय बोलतोय ते. आणि पाणी कुठली जमीन कुठली काहीच कळत नव्हतं त्यांना, असं म्हणतो नागराज. तुमचंही आता तसंच होणार आहे, असं म्हणतो होता नागराज. हा, असं म्हणतो तो आणि धमकी देतो सगळ्यांना. कारण तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठं सत्य तुम्हाला माहीतच नाही, असं म्हणतो होता इथे नागराज. कारण तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजताय, असं म्हणतो होता इथे नागराज. तू स्वतःला खूप हुशार समजतो ना रे अर्जुन, असं म्हणतो होता इथे नागराज. पण तुझ्या आयुष्यातल्या ह्या मयसभेतल्या माया जालातून तू बाहेर पडूनच दाखव, असं म्हणतो होता इथे नागराज. माझं चॅलेंज आहे तुला. तुझ्या कुटुंबाचं सत्य शोधण्यासाठी तुला माझ्या पायावरती नाक घासायचंच आहे, असं म्हणतो नागराज. हे सत्य फक्त मला माहिती आहे, मला, असं म्हणतो आता इथे नागराज. कारण तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या सत्याची मयसभा करणारा मयासूर मीच आहे, असं म्हणतो आता इथे नागराज. तू कितीही सत्य लपवलंस ना तरी एक ना एक दिवस मी शोधून काढेनच, असं म्हणतो आता इथे अर्जुन नागराजला. आणि ते सत्य शोधायला आम्हाला तुझी गरज भासेल असं तुला वाटत असेल तर ते तुझा खूप मोठा गैरसमज, असं म्हणते आता इथे सायली नागराजला. नागराज, असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे रविराज समोर येतो बघा प्रेक्षक नागराज समोर. जाळ्यात अडकलेल्या माशासारखा तडपडतोयस तू, असं म्हणतो आता इथे रविराज. पण आता कशाचाच उपयोग नाही, असं म्हणतो आता इथे रविराज. तू आयुष्यभर तुरुंगात थडफडत पडणार आहेस, असं म्हणतो आता रविराज. तुला माझा पैसा हवा होता ना, तो तर आता मिळणार नाहीच, असं म्हणतो रविराज. पण तू एवढा खालच्या पातळीचा निघालायस की माझा प्रेम आणि आशीर्वाद सुद्धा मिळणार नाही, असं म्हणतो रविराज. तुला माझा सख्खा भाऊ म्हणून घेण्याची लाज वाटतेय मला, असं म्हणतो आता इथे रविराज. इन्स्पेक्टर साहेब, ह्या नीच माणसाला माझ्या समोरून घेऊन जा, असं म्हणतो आता इथे रविराज. कॉन्स्टेबल घेऊन चला याला, असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. आणि आता नागराजला घेऊन जातात बघा प्रेक्षक कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर सावंत. तर आता इथे अर्जुन विचारात पडतो. नागराजचा मात्र काय माज उतरत नाही बघा प्रेक्षक, खूप माजवडाच असतो ना नागराज. तर आता इथे ओळून बघतो तो परत त्या सगळ्यांकडे. खूप भारी सीन दाखवलाय खरंच प्रेक्षक हो. आणि आता इथे तो जाता जाता इशारा देऊन जातो रविराज आणि अर्जुनला बघा प्रेक्षक हो. आणि तुमची नक्की जिरवणार असा इशारा असतो त्याचा. तर आता इथे नागराजला घेऊन जातात बघा प्रेक्षक हो. तर आता बाकी सगळे मंडळी थांबलेले असतात विचार करत, काय बोलला नागराज म्हणून. चला, असं म्हणतो प्रताप. घरी सगळे निकालाची वाट बघत असतील, असं म्हणतो आता इथे प्रताप. मी कळवते, असं म्हणते आता इथे सायलीने फोन करते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे सायली बोलायला लागते. तर आता इथे प्रणाची फोन घेते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रणाची म्हणतात, हॅलो. हे खूप आनंदाची बातमी, असं म्हणते सायली. नागराजवरचे सगळे गुन्हे सिद्ध झाले आणि त्याला जन्म ठेपेची शिक्षा झाली, असं म्हणते आता इथे सायली. हो का, बरं झालं, असं म्हणते आता इथे पूर्णाची. ह्या जन्मातली पापं ह्या जन्मात फेडायला लागतात, असं म्हणते आता पूर्णाची. सगळं ठीक आहे ना पूर्णाची, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे पूर्णाची म्हणते, तुम्ही घरी कधी येताय, असं म्हणते पूर्णाची. हे काय, आम्ही निघतोय आता, असं म्हणते आता इथे सायली. पण तुम्ही असं उद्याच का वाटतंय, असं म्हणते आता इथे सायली. काय नाही ग, असं म्हणते आता इथे पूर्णाची. ते नागराजला शिक्षा झाल्याचा अचानक ऐकलं ना, त्यामुळे जरा धक्का बसला, असं म्हणते आता पूर्णाची. तुम्ही या, आपण घरी आल्यानंतर बोलूया, असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर ठेवते, असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे सायलीला शंका आलेली असते बघा प्रेक्षक, काहीतरी चुकलंय म्हणून. पूर्णाची ना काय झालं असेल, असं म्हणते आता इथे सायली विचार करायला लागते. ती घरी तर काही घडलं नसेल ना, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे रविराज म्हणतो, सायली निघूया. हो, असं म्हणते आता इथे सायली. चला, असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे सगळेजण निघतात बघा प्रेक्षक सुभेदारांच्या घरी यायला. तर आता पूर्णाचीला टेन्शन झालं असतं, कारण सचिनला घेऊन बसलेली असते ना अस्मिता घरी. तर आता इथे नागराजला कपडे देतात, काय द्यायचे बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला फ्लॅशबॅक मध्ये आठवतं, हो मला मालामाल करणार होता, असं म्हटलेलं असतं ना मैपत. मला म्हटला माझ्या भावाला आणि तिच्या फॅमिलीला संपून टाक म्हणून. ह्याच माणसानं रविराज किल्लेदारला मारायचा कट केला होता, असं म्हणतो आता इथे मैपत. तर कपडे द्या, असं म्हणतो आता इथे कॉन्स्टेबल नागराजला. तर आता इथे नागराजचे कपडे घेतो बघा प्रेक्षक होतो. हो, सही करा, असं म्हणतो आता इथे कॉन्स्टेबल नागराजला. तर हे कोर्ट नागराज किल्लेदार यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे, असं म्हटलेले असतात ना. जज आठवतं त्याला बघा प्रेक्षक हो फ्लॅशबॅक मध्ये. तर आता सही करा, सही, असं म्हणतो कॉन्स्टेबल. तर आता इथे नागराज सही करण्यासाठी पेन घेतो बघा प्रेक्षक आपल्या हातामध्ये. तर आता पेन घेऊन साईन करतो नागराज. तर आता त्याला खूप वाईट वाटत असतं साईन करताना. अचानक एका दिवसातच सगळे फासे कसे काय उलटे पडले, असं म्हणतो आता इथे नागराज. मैपाचं तोंड तर बंद केलं होतं मी, पण आज तर साक्षीच्या जीवाच्या भीतीनेही तो गप्प बसला नाही, असं म्हणतो नागराज. तर आता इथे दुसरा कॉन्स्टेबल येतो आतमध्ये.
तर आता इथे प्रियाला आलेलं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बघून हसत असते नागराजला त्या कैद्याच्या कपड्यांमध्ये बघून. तर तिला खूप जास्त हसायला येत असतं बघा प्रेक्षक हो. तर ऍक्टिंग करायला लागते ती. नागराज काका असं म्हणते आता इथे प्रिया. नागराज काका म्हणून असं रडायला लागते ती. नागराज काका हे अचानक काय होऊन बसलंय हो असं म्हणते आता इथे प्रिया. अहो मैपत कोर्टात वेगळंच काहीतरी बोलतोच काय अर्जुनच्या आधी ते कॉल रेकॉर्डिंग मिळतं काय बापरे असं म्हणते आता इथे प्रिया. तुमचं नशीबच वाईट आहे का हो असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्हाला शिक्षा होणार नाही हे आधीच ठरलं असणार. तो सगळे पत्ते अर्जुनच्या हाती लागले असं म्हणते ती. तर आता तो म्हणतो तुझी सगळी नाटकं कळतात मला असं म्हणतो आता इथे नागराज. मैपत तर मरणारच आहे माझ्या हातून पण तूही वाचणार नाहीस प्रिया असं म्हणतो आता इथे नागराज. तन्वी सुभेदार म्हणून ज्या घरात मालकीन म्हणून जायचं स्वप्न बघतेस ना तू त्याच घरातले तुला लाता घालून बाहेर काढतील असं म्हणतो नागराज. माझ्यावर कशाला चिडताय असं म्हणते प्रिया. मी काय केलंय तू किती साधी बोळी दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना माझ्या समोर असं म्हणतो इथे नागराज. मला सांग मैपतचा फोन अर्जुन सुभेदारकडे आलाच कसा असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे प्रियाकडे उत्तर नसतं बघा प्रेक्षक हो. अहो मला काय माहित आता असं म्हणते आता प्रिया. तुम्हीच म्हणालात ना की मैपतचा फोन तुम्हाला सापडला नाही असं म्हणते प्रिया. तुम्हीच तुमच्या घरी कुठेतरी ठेवला असेल हा असं म्हणते प्रिया. सुमनच्या हाती लागला असेल तो असं म्हणते ती. मूर्ख समजतेस का मला असं म्हणतो इथे नागराज. तुझी सगळी सक्ती संपली आता प्रिया. माझ्याशी डबल गेम खेळतेस तू असं म्हणतो इथे नागराज. मी तुझा डबल गेम तुझ्यावरच पालतवणार तर माझं नाव नागराज नाही असं म्हणतो इथे नागराज. तर तो म्हणतो मी आणि मैपत तुरुंगात खडी फोडत असताना तू बाहेर ऐश करत राहशील असं म्हणतो नागराज. पण ह्यात मी बाहेर असणं हे तुमच्या फायद्याचं आहे ना असं म्हणते आता प्रिया. माझं सत्य सांगून तुम्हाला काय मिळणार आहे. आता उद्या अर्जुन आणि सायली येणार आहेत मला भेटायला. बघ तुझं सत्य कसं सांगतो त्यांना असं म्हणतो नागराज. तेव्हा मी तुझ्याविषयी सगळं सांगून मोकळा होणार आहे असं म्हणतो नागराज. आताच्या आयुष्य आरामात तू लोळतेस ना तिथून मग डायरेक्ट इथे तुरुंगात असं म्हणतो इथे नागराज. मी असं म्हणते प्रिया. मी तुम्हाला वरच्या कोर्टामध्ये अपील करायला मदत करेल ना. माझ्याशिवाय तुम्ही काय करणार असं म्हणते प्रिया. चला किल्लेदार आपल्याला निघायचं असं म्हणतो इन्स्पेक्टर घ्याय ना असं म्हणतो आता इथे कॉन्स्टेबल. तर आता घेऊन जातात बघा प्रेक्षक होते नागराजला. तर आता इथे प्रिया टेन्शनमध्ये येते खूप. या नागोबा जेलमध्ये गेला ना तर त्याचा थोबाड बंद ठेवणार नाही आहे तो. किती खुश होते मी की आता साक्षी मैपत आणि नागोबा तिघांचाही काठा निघाला असं म्हणते आता इथे प्रिया. पण हा काटा बहुतेक मलाच टोचणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया निघून जाते तिथून. तर आता सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळे सुभेदार मंडळी आणि किल्लेदार मंडळी जे गेलेले असतात कोर्टामध्ये सगळे येतात. तर आता इथे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. तर आता इथे चैतन्य म्हणतो मी सांगतो तुम्हाला रविराज सर अर्जुनने माझ्याकडे फोटोज मागितले माझा मेंदूच बंद पडला असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे अर्जुन हसतो. मला असं वाटलं की केसमध्ये खूप महत्वाचे फोटोज आणायला विसरलोय मी विचारतोय त्याला कुठले फोटोज म्हणून असं म्हणतो चैतन्य. तो मला म्हणतोय काही दे चालतील असं म्हणतो चैतन्य. बर्फ झाला होता माझ्या मेंदूचा असं म्हणतो चैतन्य. अरे मग तू नेमकं दाखवले कोणते फोटो असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे चैतन्य म्हणतो मी जुन्या केसमधल्या जुन्या आरोपीचे फोटो दिले असं म्हणतो चैतन्य. अरे पण त्याच्याचमुळे जादूची कांडी फिरली ना मैपत पोपटासारखं बोलायला लागला. किती दिवस तो बंद होता ना सगळ्याची भरपाई केली तिने असं म्हणतो इथे चैतन्य. तर आता इथे प्रणाची मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. तुझ्या हातातले फोटो पाहून मैपत एवढा का घाबरला असं म्हणते आता इथे प्रणाची. ते कसले फोटो आहेत असं वाटलं त्याला असं म्हणते आता इथे प्रणाची. तर आता अर्जुन काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो त्याला वाटलं असणार की त्याच्या आधीचे कुठल्या तरी क्राईम्स मी कोर्टासमोर आणतोय म्हणून त्या भीतीपोटी तो बोलून गेला असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता सगळेजण म्हणतात हे बघ ज्युनियर तू आधीच मैपत आणि नागराजचं कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्याची रिस्क नाही घेतलीस हे खूप बरं झालं असं म्हणतो आता इथे रविराज. तू जर मागच्या वेळेसारखं दाखवलं असतंस त्याचा ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट पण नव्हतं असं म्हणतो इथे रविराज. पण तरीही कोर्टाला हा प्रश्न उभा केला होता की कशावरनं तो व्हिडिओ फेक नाही असं म्हणतो होता रविराज. आता यावेळी सुद्धा फोन रेकॉर्डिंग ऐकून ऑथेंटिक असूनही कशावरून हाच प्रश्न उपस्थित केला नसता असं म्हणतो इथे रविराज. मला काय वाटतं असं म्हणतो प्रताप. मैपतची कबुली खरा टर्निंग पॉईंट ठरली असं म्हणतो प्रताप. म्हणजे भालेराव वकिलांना कॉल रेकॉर्डिंग वर ऑब्जेक्शन घेताच आलं नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. कुठल्याही गुरुला आपल्या शिष्याची ही अशी प्रगती पाहणं खरंच नेहमीच सुखकारकच असतं असं म्हणतो आता इथे रविराज. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू अर्जुन असं म्हणतो इथे रविराज. थँक्यू सो मच सिनियर. आणि तुझ्याकडून कॉम्प्लिमेंट मिळते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी असं म्हणतो अर्जुन. नाही पण मी आज तुला फक्त कॉम्प्लिमेंट देणार नाहीये आणखीन काहीतरी देणार असं म्हणतो आता इथे रविराज. अरे वा म्हणजे तुम्ही अर्जुन करता गिफ्ट आणलंय का असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे रविराज काहीतरी आणलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्याकडे हे पेन असतं. तर आता इथे रविराज उभारतो आणि आता तो अर्जुनला म्हणतो अर्जुन हे पेन मला माझ्या गुरुने दिलं होतं असं म्हणतो आता इथे रविराज. त्या काळातले सर्वोत्तम वकील होते ते. माझं एक हिअरिंग त्यांनी ऐकलं आणि इतके खुश झाले की त्यांनी हे पेन मला बक्षीस दिलं होतं असं म्हणतो रविराज. आणि म्हणाले
जेव्हा तुला तुझ्यापेक्षाही हुशार वकील कोणी भेटेल तर त्याला हे दे. आज तेच मी करतोय असं म्हणतो आता इथे रविराज. आणि आता अर्जुनला देतो तो पेन आणि त्याच्या खिशामध्ये अडकवतो बघा प्रेक्षक हो. तर सगळे टाळ्या वाजवतात जोर जोरात. सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला खूप जास्त आनंद होतो बघा प्रेक्षक आणि बाकी सगळे टाळ्या वाजवत असतात आणि अर्जुन मिठी मारतो आता इथे रविराजला. थँक्यू सो मच सिनियर असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रतिमा असं म्हणतो रविराज. सायली. तर आता इथे सायलीचा हात पकडतो रविराज. नागराजला तुरुंगात पाठवण्यासाठी तू ही धडपड केलीस असेल. ती तर माझ्या मुलीने करायला हवी होती असं म्हणतो आता रविराज. कारण नागराजने सगळ्यात जास्त नुकसान तिचं केलंय. मी तिला तिला कशाचाच फरक पडत नाही असं म्हणतो रविराज. पण तू मात्र आमच्या भावना समजून खरा गुन्हेगार पकडून दिलास असं म्हणतो आता रविराज. तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांना असायला हवी असं म्हणतो आता इथे प्रतिभा बघा प्रेक्षक हो. तन्वीमध्ये थोडे जरी तुझे गुण असते ना तर खूप बरं झालं असतं असं म्हणते आता इथे प्रतिमा. बाळा असं म्हणतो रविराज. आज तू जे काही धडपड केलीस ना ती केवळ एक मुलगीच आपल्या आईबाबांसाठी करू शकते असं म्हणतो आता इथे रविराज. तन्वीने आमच्या घरी जन्म जरी घेतला असेल तरीही आमची नाळ खऱ्या अर्थाने तुझ्याशी जोडली गेलेली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं म्हणतो आता इथे रविराज. तुला सुद्धा असंच वाटतं ना बाळा असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सायली म्हणते हो तुला असं वाटतं ना आम्ही तुझे आई बाबा आहोत आणि तूच आमची मुलगी आहेस असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सायली जाऊन मिठी मारते प्रतिमाला खूप जोरात आणि घट्ट. तर आता इथे खूप छान बॅकग्राऊंड म्युझिक लावले आणि इमोशनल सीन दाखवलाय प्रतिमा आणि सायलीचा आणि सगळे खूप भावुक होतात हे बघून. तर आता इथे रविराज सुद्धा त्या दोघींना मिठी मारतो बघा प्रेक्षक हो. फुल फॅमिली फोटो सारखं. तर आता इथे अश्विनला सगळं बघून खूप वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिताला दाखवलंय. तर आता इथे अस्मिताच्या खोलीत सचिन असतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. मला आता सॅमचं टेन्शन यायला लागलंय असं म्हणतो सचिन. अस्मिताला धक्का मारणारी तिच्यावर हल्ला करणारी सॅमच असणार असं म्हणतो आता इथे सचिन. हे सगळं करून ती कुठे पळून गेले का? हे सगळं माझ्यावर तर शेकणार नाही ना असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सचिन बाहेर झालेला असतो. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता हे गर्भसंस्काराचं पुस्तक मला पूर्णाजीने दिलंय असं म्हणते ती. ह्यात लिहिलंय बाळाच्या बाबांनी आईच्या पोटावर हात ठेवून बोलायचं असतं असं म्हणते अस्मिता. म्हणजे बाळ बाबांचा आवाज ओळखायला लागतं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सचिनला सगळं ऐकून वाईट वाटत असतं. म्हणजे त्याला टेन्शन असतं ना आता इथे साक्षीचं. सचिन आपण असंच बोलत राहायचं ना बाळाशी असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सचिन म्हणतो हो 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 असं म्हणतो तो. ऐकलंस का बाळा असं म्हणते आता इथे अस्मिता. आता बाबांना आपल्याला सोडून कुठेच नाही जाणार हो की नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. मात्र सचिन खूप टेन्शनमध्ये असतो बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता म्हणते सचिन मी काय विचारते हो की नाही असं म्हणते आता ती. हो हो ऑफकोर्स असं म्हणतो आता इथे सचिन. बाळा असं म्हणते आता इथे अस्मिता. चल आता बाबाशी गप्पा मारायला जाऊया असं म्हणते आता इथे अस्मिता. हा तू जर माझे कॉल्स घेतले नाहीस किंवा लेटेस्ट कुठे राहतेस तिथून कॉन्टॅक्ट केला नाहीस तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन असं म्हणतो सचिन. टेक्स्ट करतो होता तो साक्षीला बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता इथे अस्मिता येते सचिनकडे. तर आता इथे ती बाजूला येऊन थांबते सचिनच्या. तर त्याचा हात पकडते ती आणि आपल्या फुटावर ठेवते. काय करतेस असं म्हणतो सचिन आणि त्याचा हात काढून घेतो. अरे असं काय करतोय सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. आताच ठरलं ना आपलं आपण बाळाशी बोलत राहायचंय असं म्हणते आता इथे अस्मिता. हा हा हो असं म्हणतो आता इथे सचिन. येस पण आपण नंतर बोलूया का असं म्हणतो आता इथे सचिन. मी बाहेर जाऊन येतो हा असं म्हणतो तो आणि बाहेर जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिताला परत वाईट वाटतं खूप आणि ती दीर्घ श्वास घेते. हरकत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. गेल्या काही दिवसांमध्ये अशा गोष्टी घडल्या आहेत की ज्याने सचिनला टेन्शन येऊ शकतं असं म्हणते आता इथे अस्मिता. ठीक आहे बाळा बाबा बोलणार हा तुझ्याशी असं म्हणते आता इथे अस्मिता. मी पण बोलणार. तर आता इथे सायली मी तुझ्यासाठी काहीतरी आणले असं म्हणते आता इथे प्रतिमा. आणि आता ती हे बघ असं म्हणते आता इथे प्रतिमा घे असं म्हणते ती. तर आता इथे ज्वेलरी बॉक्स असतो बघा प्रेक्षक हो. हे घे असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे उघडते बघा प्रेक्षक हो सायली. तर आता उघडते तर काय सायली बघून हसायला लागते. खूप छान आहे असं म्हणते आता इथे सायली. संकट माणसाची परीक्षा पाहत असतात असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण त्याच वेळी आपल्या परक्याची जाणीव करून देतात असं म्हणते आता इथे पूर्णाची. हो असं म्हणतो अर्जुन. आधीच घट्ट असलेली नाती आणखीन घट्ट करतात असं म्हणते आता इथे पूर्णाची असं म्हणते आता इथे सायली. मी देवाजवळ ठेवून येते असं म्हणते आता सायली. तर आता इथे सायली ठेवायला जाते देवासमोर. आता तुम्ही कुठे निघाला तसं म्हणते आता इथे पूर्णाई खूप दिवस झाले आम्ही इथे राहतोय असं म्हणते आता इथे सुमन. आता निघतो आम्ही. अगं होळी जवळ आली आहे धुळवट कर आणि मग जा ना असं म्हणते पूर्णाची. नको पूर्णाई खूपच दिवस होतील असं म्हणते आता इथे प्रतिमा. होळीला परत येऊ ना पूर्णाई असं म्हणतो आता इथे रविराज. नाही म्हणजे नाही असं म्हणतो प्रताप. अरे ऑर्डर कोणाची आहे? पूर्णाईची ऑर्डर आहे असं म्हणतो प्रताप. पूर्णाईची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असं म्हणतो आता इथे प्रताप. धुळवडपर्यंत तुम्ही निघायची नाही म्हणजे नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही त्यातून तुम्ही आता जर का घरी गेलात तर नागराज भाऊजींच्या आठवणीचा तुम्हाला त्रास होईल असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते म्हणते तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही आणखीन काही दिवस येतेच राहणार असं म्हणते आता इथे कल्पना. हो असं म्हणतो अर्जुन. आठवण तर काय येतच राहणार असं म्हणते आता इथे सुमन. पण वाईट ह्याच गोष्टीचं वाटते की हे इतकी वर्ष आम्हा सगळ्यांना फसवत आलेत आणि माझ्या ते लक्षात कसं काही नाही आलं असं म्हणते आता इथे सुमन.
अगं माझ्याच डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधली होती. तिथं तुझं काय असं म्हणतो आता इथे रविराज. आपलं सगळ्यांचंच नागराजवर प्रेम होतं असं म्हणतो रविराज. आणि त्याचाच तो गैरफायदा घेत होता असं म्हणतो तो. आपण ह्या वर्षी ह्या सगळ्या वाईट आठवणींचं होळी दहन करूया असं म्हणते आता इथे सायली. मग तर तुम्ही राहाल ना इथे असं म्हणते ती. हो ठीक आहे मग असं म्हणतो रविराज. बसा असं म्हणतो आता इथे रविराज आणि बसवतो त्यांना. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो अर्जुन. मग आता सेलिब्रेट करायला हवं. मग पटकन कॉफी कर असं म्हणतो तो. मला मारामारी चालली असते असं म्हणतो चैतन्य. बरं तुम्हा दोघांना जे हवे ते मिळेल असं म्हणते सायली. थँक्यू असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे सायली बघते तर काय सचिन घेऊन येतो अस्मिताला बाहेर. तर आता इथे अर्जुन पण बघतो बघा प्रेक्षक हो सचिनला. तर आता त्याचं पण डोकंच फिरतं आणि प्रताप बघतो त्याचंही डोकं फिरतं. तर आता इथे सगळे बघून घाबरतात बघा प्रेक्षक हो सचिनला आणि शॉक्ट होतात. तर आता इथे अर्जुन हार्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते अस्मिता. तर अर्जुन खूप चिडलेला असतो. मला माहिती होतं की केस तू जिंकणार असं म्हणते आता इथे अस्मिता. तू असं म्हणतो आता इथे प्रताप. हा माणूस इथे काय करतोय असं म्हणतो इथे प्रताप सचिनला बघून. तुला डॅडने घराबाहेर काढलं होतं ना असं म्हणतो इथे अर्जुन. मग तू आत कसा आलास असं म्हणतो अर्जुन. आम्हाला कोणालाच तू ह्या घरात नको आहेस हे तुला अजूनही कळत नाही आहे का असं म्हणतो आता इथे अश्विन. चल नाही कसं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता काय अश्विन असं म्हणते आता इथे अस्मिता. अर्जुन असं म्हणते आता इथे अस्मिता. तुम्ही माझे भाऊ असलात ना तरीही माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला मी अजिबात सहन करणार नाही असं म्हणते आता अस्मिता. तुमचा आवाज जर वाढला ना परत तर खबरदार असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं पण तू याला इथे येण्याची परमिशन कशी काय दिलीस असं म्हणते आता इथे प्रताप. डॅड मी माझे निर्णय घ्यायला मोकळी आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. हो ना तरीही तुम्हाला सांगते मागचं सगळं विसरून मी नव्याने सुरुवात करायची ठरवली असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अर्जुनला खूप राग येतो बघा प्रेक्षक हो. मला माझं लग्न नाही मोडायचं असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिनला पश्चाताप होतोय एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे डोक्याला हात धरून बसलेले असे पूर्णाची. म्हणूनच आयुष्यभर त्याची बायको म्हणून साथ द्यायची मी ठरवली असं म्हणते आता इथे अस्मिता. पण अस्मिता असं म्हणतो रविराज. तू पूर्ण विचार केलायस का असं म्हणतो आता इथे रविराज. हो असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता अगं तू डिवोर्सचा विचार करण्यापर्यंत पोचली होतीस ना असं म्हणतो प्रताप. मी कोणताही निर्णय घेतला तरी तुम्ही माझ्या मागे गंभीरपणे उभे राहाल असं बोलला होतात ना. मग आता ते करा ना असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. अस्मी असं म्हणतो सचिन. हे बघ तू मला प्रॉमिस केला होतास की तू अजिबात चिडचिड करणार नाहीस म्हणून असं म्हणतो सचिन. तर आता चिडतो परत अर्जुन. कल्पनाला पण काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. शांत हो ही सगळी आपलीच माणसं आहेत ग आणि त्यांचा माझ्यावरचा राग मी समजूच शकतो असं म्हणतो आता इथे सचिन. आणि ऐक जरी मोठ्याने आपल्यावर थोडीशी चिडचिड केली तरी त्याचं एवढं वाईट वाटून घ्यायचं नसतं मी असं म्हणतो आता इथे सचिन. रिलॅक्स असं म्हणतो तो. जाऊ दे असं म्हणते अस्मिता. आपण निघालो होतो ना वॉकसाठी चला वॉकला चल असं म्हणतो आता सचिन. तर आता अस्मिताला घेऊन जातो वॉकला बघा प्रेक्षक हो. सचिन आणि बाकी सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. सुभेदार मंडळीने किल्लेदार मंडळीला सगळ्यांचा चेहरा उतरलेला असतो आणि सगळेजण खूप टेन्शनमध्ये सुद्धा असतात. तर आता इथे प्रियाला दाखवले नागोबाला. तर जन्मठेप झाल्यावर मला वाटत होतं तो शांत होईल पण नाही. तो तर अजूनच फणा काढायला लागलाय असं म्हणते तिथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते आता त्याला मलाच शांत करायला हवं नाहीतर नागोबा मैपत आणि साक्षी तिघही एकत्र येऊन माझे तुकडे करतील असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया म्हणते पण नागोबाला खरं मदत करून चालणार नाही. फक्त नाटक करायला हवं. अशी जोरदार ऍक्टिंग करेन ना की त्याला वाटेल की मी खरंच त्याला जेलमधून सोडवणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हसते ती जोरजोरात. आणि इथे सुभेदारांकडे सुद्धा ही ऍक्टिंग चालूच ठेवावी लागणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. सुभेदारांकडे जाऊन नागराजला शिवा घालायचं आणि नागराबाकडे येऊन सुभेदारांना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रियाचा प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती परत पेन काढते आणि आता ती भांगेमध्ये भरते बघा प्रेक्षक हो काजळ. आणि आता इथे टिकली वगैरे लावून घेते आणि आता इथे वरती पल्लू घेते बघा प्रेक्षक हो आणि ड्रामा करायला सुरुवात करते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो कॉल करते ती अश्विनला. तन्वी अगं कुठे आहेस तू असं म्हणतो आता इथे अश्विन. अगं असं म्हणतो तो. हे कुंकू डोक्यावरून पदर हा सगळा काय प्रकार आहे असं म्हणतो अश्विन. अश्विन मी मंदिरात गेले होते रे असं म्हणते आता प्रिया. मंदिरात अगं तू कोर्टात गेली होतीस ना सगळ्यांबरोबर घरी का नाही आलीस असं म्हणतो होता तो. अरे मी देवीकडे नवस बोलले होते असं म्हणते प्रिया. तिच्यामुळे आपल्याला न्याय मिळाला ना. मी 50 प्रदक्षिणा घालेन आणि जळती वात हातावर ठेवून आरती करेन. नवस फेडायला गेले होते असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन व्हिडिओ कॉलवरती. तू ओके आहेस ना असं म्हणतो आता इथे अश्विन. म्हणजे डोक्यावर वगैरे नाही पडलेस ना तू बाळ. ताबई पालाय का तुला काय असं म्हणतो अश्विन. अश्विन असं का बोलतोयस असं म्हणते आता इथे प्रिया. मान्य आहे मला की माझा स्वभाव थोडा चिडचिडा आहे पण मी सुद्धा माणूसच आहे ना असं म्हणते आता इथे प्रिया. ज्या माणसामुळे माझ्या आईबाबांपासून माझी ताटातूट झाली त्या माणसाला शिक्षा व्हावी असं मला वाटणारच ना असं म्हणते प्रिया. आणि तसं झालं म्हणून तर मी देवाचे आभार मानायला गेले होते. प्लीज असे टोमणे नको ना मारूस असं म्हणते आता प्रिया. बरं बरं असं म्हणतो आता इथे अश्विन. मला ना ह्याच्या पुढे नागराज काकांचं तोंडही नाही प्यायचं असं म्हणते प्रिया. किती किती दुष्ट माणूस निघाला तो असं म्हणून रडायला लागते ती. हे बघ तन्वी शांत हो असं म्हणतो आता इथे अश्विन. हे बघ हे सगळं तुझ्यासाठी किती सेन्सिटिव्ह आहे हे समजू शकतो मी. तन्वी मी बोलतो तुझ्याशी येऊ नंतर तू घरी असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे बघा प्रेक्षक नाटक करून होतं प्रियाचं.
तर आता ती म्हणते हा अश्विन जन्मापासूनच मूर्ख आहे की मी त्याला मूर्ख बनवण्यात एक्सपर्ट झाली असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हसायला लागते ती जोरजोरात. पण आता फक्त अश्विन नाही, घरातले सगळेच ह्या ड्रामाला फसायला हवेत. चला आता घरी जाते आणि त्या बिंडक सुभेदारांना इम्प्रेस करते असं म्हणते आता इथे प्रिया. आणि मग नागोबासमोर काय ड्रामा करायचा त्याचा विचार करते नंतर असं म्हणते आता प्रिया. सुभेदारांच्या नाटकाचा पहिला अंक काय असेल बरं असं म्हणते आता प्रिया. तर आता काय प्रकार आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. हा माणूस घरात कधी आला असं म्हणतो अर्जुन विचारतो तो कल्पना आणि पूर्ण आजीला. तर आता इथे कल्पना म्हणते तुम्ही कोर्टात गेला तेव्हा. तर तेव्हा तो इथे आला होता असं म्हणते ती. आणि अस्मिताने असं ठरवलंय की तो आता इथेच राहणार आहे. वॉट असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रणय असं म्हणतो आता इथे प्रताप. तूही तिला समजवलं नाहीस का. तर आता पूर्णाची म्हणते प्रताप तुला खरंच असं वाटतंय का असं म्हणते आता इथे पूर्णाची की अस्मिता हे सगळं समजून घेण्याच्या मनस्थितीत आहे, त्यातून फक्त वादावादीच होणार आणि अस्मितासाठी ते ठीक नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. सगळ्यांना खूप राग येतो म्हणून काय आपण हा मूर्खपणा करायचा का असं म्हणतो आता इथे अर्जुन. अगं तू आरडाओरडा करून काय होणार आहे अर्जुन असं म्हणतो आता इथे रविराज. आम्हाला का सांगितलं नाही की घरी अर्जुन म्हणतो की सचिन आलाय म्हणून असं म्हणतो तो. त्याने काय होणार आहे असं म्हणतात इथे पूर्णाची. केसच्या मध्ये आणखीन एक भोंगा लागला असता असं म्हणतात पूर्णाची. अगं म्हणून आपण काहीच नाही करायचं का असं म्हणतो प्रताप. आपण नवरा बायकोच्या नात्यात तोपर्यंतच बोलू शकतो जोपर्यंत बायकोला माहितीये की काय चुक आहे आणि काय बरोबर आहे असं म्हणते पूर्णाची. हे काय अस्मिताच त्याच्या बाजूने आहे असं म्हणते आता इथे पूर्णाची. मग काय आपलेच दात आपलेच ओठ असं म्हणत गप्प बसायचं असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर अर्जुन म्हणतो हा सचिन थोडे दिवस नीट वागेल आणि मग नंतर तसंच होणार आहे परत असं म्हणतो अर्जुन. अर्जुनही आम्हालाही कळते असं म्हणते आता इथे पूर्णाची. पण अस्मिताच्या ह्या अवस्थेत आपण तिच्या मनाविरुद्ध नाही जाऊ शकत असं म्हणते आता पूर्णाची. ठीक आहे तुम्ही अस्मिता ताईच्या आताच्या अवस्थेचा विचार करा, मी तिच्या फ्युचरचा विचार करतोय असं म्हणतो इथे अर्जुन. या सचिनला आताच घराबाहेर काढतो असं म्हणतो अर्जुन. थांब अर्जुन असं म्हणते इथे पूर्णाची. कुठल्याही नात्यात सल्ला देणं आणि नात्यामध्ये ढवळाढवळ करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण अस्मिताला सचिन पासून आता जबरदस्तीनं दूर केलं तर तिच्या मनात करवटपणा येण्याखेरीज काही साध्य होणार नाही असं म्हणतात पूर्णाची. आणि म्हणूनच आपण शांत राहणं गरजेचं आहे असं म्हणतात पूर्णाची. तर आजचा भाग इथे समजतो. बघत रेखामध्ये काय ते मला एक गोष्ट नाही कळली. महिपतला ह्याचे फोटोज तुम्ही दाखवायला निघाला होतात, महिपतवर एवढा कसा काय परिणाम झाला त्याचा असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया आलेली असते नाटक करायला रविराज सोबत. रविराज म्हणतो तू आमची मुलगी आहेस ना, कधी वागलीस का आमच्या मुलगीसारखी असं म्हणतो रविराज. तू आमच्या मनामध्ये ते स्थान कधीच मिळू शकली नाहीस असं म्हणतो रविराज. तो मान आम्ही कायमचा सायलीला दिलेला आहे असं म्हणतो रविराज. चला महिपतकडे जायचं ना आपल्याला असं म्हणते सायली अर्जुनला. तू पण येणार आहेस असं म्हणतो तो. हो असं म्हणते सायली. सायली समोर आमच्या डीलबद्दल काही बोलून गेला तर महिपत असं म्हणतो इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.